नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. महिलेचा खून केल्याप्रकरणी दोघे अटकेत. केवळ 24 तासात पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे याने लावला खुनाचा छडा. मोहोळ तालुक्यात 2 महिलांची आत्महत्या. पोलिंग एजंटला हकलल्यामुळे भाजप उमेदवारांनी केली फेरमतदानाची मागणी. मोहोळचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना सेवेत 15 वर्ष उत्तम अभिलेख ठेवल्याने पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र. मंगळवेढा खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून हरभरा हमीभाव खरेदी सुरुवात. आणि खुपसंगी येथील शकील पटेल आज तुझ्यात जीव रंगला मध्ये दिसणार. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. अनैतिक संबंध आणि ब्लॅकमेलिंगच्या कारणावरून महिलेचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी दगडू सहदेव जाधव राहणार कचरेवाडी तालुका मंगळवेढा व महावीर औदुंबर रोकडे राहणार घाटुळे वस्ती मंगळवेढा या 2 आरोपींना जेरबंद करण्यात सांगोला पोलिसांना यश आले आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत व्यस्त असताना देखील तपास अधिकारी पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी केवळ 24 तासात या खुनाचा छडा लावत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. दिनांक 20 एप्रिल रोजी दुपारी 4:30 वाजण्याच्या दरम्यान राजुरी तालुका सांगोला हद्दीत 40 वर्षीय वयाच्या महिलेचे प्रेत आढळून आल्याबाबत राजुरीचे पोलीस पाटील विजय वाघमारे यांनी सांगोला पोलीस ठाण्यात खबर दिली होती. सदर अनोळखी बेवारस व कुजलेल्या अवस्थेत असलेल्या महिलेच्या प्रेताचा पंचनामा केला. सदर महिलेचा गळा दाबून डोक्यात वार केल्याने तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कादबाने यांनी अज्ञात आरोपीविरुद्ध सांगोला पोलिसात गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा व अनोळखी महिलेसंदर्भात असल्याने गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी स्वतःकडे घेतला. त्यानंतर तातडीने पोलीस निरीक्षक केंद्रे यांनी सोलापूर जिल्हा व जिल्हाबाहेरील पोलीस ठाण्यात महिला मिसिंग असल्याची चौकशी केली. मंगळवेढा पोलीस ठाण्याकडे संजय रामचंद्र लवटे राहणार ब्रह्मपुरी तालुका मंगळवेढा यांनी त्यांची बहीण लतिका नानासाहेब शेजाळ राहणार ब्रह्मपुरी ही 19 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजल्यापासून मंगळवेढा शहरातील बोराळ नाका येथून गायब असल्याबाबत खबर दिली होती. राजुरी येथील अनोळखी महिलेच्या प्रेताचे वर्णन आणि मंगळवेढा पोलीस ठाण्यात बेपत्ता महिलेचे वर्णन जुळल्याने त्यांच्या नातेवाईकांना तातडीने पोलीस ठाण्यात बोलावून घेऊन मैताच्या अंगावरील साडी, हातातील गोट, चपला, डोकीचा स्कार्फ इत्यादी वस्तू दाखवल्यानंतर सदर अनोळखी महिला ही लतिका नानासाहेब शेजाळ हीच असल्याची ओळख पटल्याने तपास अधिकारी पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी तपासाची सूत्रे हलवली. त्यांनी अत्याधुनिक तपास पद्धतीच्या आधारे सायबर क्राईम ब्रँचचे पोलीस कॉन्स्टेबल सचिन मोरे यांच्या मदतीने गोपनीयरित्या तपास केला. गुन्हा दाखल झाल्यापासून 24 तासाच्या आत तपास अधिकारी पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी सदर गुन्ह्याचा छडा लावला. 2 संशयितांची नावे निष्पन्न करण्यात यश मिळवले. संशयित आरोपी दगडू सहदेव जाधव वय 55 राहणार कचरेवाडी तालुका मंगळवेढा व महावीर औदुंबर रोकडे वय 36 राहणार घाटुळे वस्ती तालुका मंगळवेढा यांना 24 तासांच्या आत ताब्यात घेतले. त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस खाक्या दाखवताच त्या दोघांनी सदरच्या गुन्ह्याची कबुली दिली. चौकशी दरम्यान वरील 2 आरोपींनी अनैतिक संबंध व ब्लॅकमेलिंगच्या कारणाने लतिका शेजाळ या महिलेचा खून केला असल्याचे समोर आले आहे. दिनांक 23 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरू असताना अतिसंवेदनशील बंदोबस्तात पोलीस प्रशासन व्यस्त असताना देखील पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अंमलदार राजकुमार केंद्रे, सहाय्यक पोलीस फौजदार कल्याण ढवणे, अजित वरपे, पोलीस नाईक सुनील मोरे, सुनील बनसोडे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन देशमुख यांच्या पथकाने सदरचा खून प्रकरणाचा छडा लावला. दोन्ही आरोपींच्या 24 तासाच्या मुसक्या
आवळल्या आहेत. मोहोळ तालुक्यातील सय्यद वरवडे येथील 19 वर्षीय तरुणीने आणि यावली येथील 22 वर्षीय विवाहितेने अज्ञात कारणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या 2 घटना मंगळवार दिनांक 23 एप्रिल रोजी घडलेल्या आहेत. काजल उत्तम माने वय 19 राहणार सय्यद वरवडे आणि राजश्री अजित कुमार जाधव वय 22 राहणार यावली अशी मृतांची नावे आहेत. दिनांक 23 एप्रिल रोजी सकाळी 10:30 वाजता सय्यद वरवडे येथे काजल उत्तम माने या तरुणीने अज्ञात कारणाने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेची खबर अक्षय उत्तम माने यांनी मोहोळ पोलिसात दिली आहे. तर दुसरी घटना दुपारी 1:30 वाजता यावली येथील घडली असून राजश्री अजित कुमार जाधव या विवाहितेने अज्ञात कारणाने राहत्या घरात लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची खबर गुंडू विश्वनाथ जाधव यांनी पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. या दोन्ही घटनांची नोंद मोहोळ पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. मात्र दोन्ही घटनांमधील आत्महत्याग्रस्त महिलांनी कोणत्या कारणाने आत्महत्या केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. अधिक तपास पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ पोलीस करीत आहेत. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात सकाळी 11च्या सुमारास निमगावसह अन्य काही गावांमध्ये भाजपच्या पोलिंग एजंटना मतदान केंद्रावरून हाकलल्याचा आरोप करत येथील मतदान प्रक्रिया रद्द करावी, फेरमतदान घ्यावे आणि संबंधित केंद्रावरील अधिकाऱ्यांना निलंबित करावे अशी मागणी भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांनी केली आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. दुपारी 3 पर्यंत सरासरी 44.10% मतदान झाले होते. माढा लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य दिग्गजांच्या सभा झाल्या. सुरुवातीला या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे निवडणूक लढवणार होते, परंतु त्यांनी अचानक माघार घेतली. त्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना उमेदवारी दिली. भाजपकडून रणजितसिंह मोहिते पाटील अथवा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता होती. मात्र फलटणचे रणजितसिंह निंबाळकर यांना काँग्रेसमधून भाजपमध्ये घेऊन उमेदवारी देण्यात आली. मोहिते पाटील यांच्या अस्तित्वाच्या तर शरद पवार यांच्या प्रतिष्ठेच्या या मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी दोन्ही उमेदवारांनी कंबर कसली आहे. मतदारांची उत्सुकता आणि संजय शिंदे यांच्या मतदारसंघातील बोलबाला या पार्श्वभूमीवर रणजितसिंह निंबाळकर यांनी करमाळा, सांगोला, पंढरपूर या ठिकाणी जाऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी माढ्यातच ठाण मांडल्याचेही पाहायला मिळाले. मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस महासंचालक सन्मान पदक जाहीर झाले असून येत्या 1 मेला मान्यवरांच्या हस्ते सदरचे पदक प्रदान करण्यात येणार आहे. पोलीस निरीक्षक कोकणे हे गेल्या 25 वर्षापासून पोलीस सेवेत आहेत. त्यांनी औरंगाबाद, उस्मानाबाद, गडचिरोली या भागातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात उत्कृष्ट काम केले आहे. गडचिरोली येथे असताना 6 पुरुष व 2 महिला नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करायला लावले. त्यांनी अनेक खून, बलात्कार आदी गुन्ह्यांच्या परिस्थितीजन्य पुराव्यावरून तपास करून आरोपींना जेलची हवा खायला लावली आहे. त्यांनी केवळ गुन्हेगाराविरुद्धच नाही तर शेतकऱ्यांसाठीही काम केले आहे. त्यांनी गुन्हेगाराबरोबरच राजकीय लोकांनाही शिस्त लावण्याचे काम केले आहे. मोहोळ पोलीस ठाण्यात नेमणूक झाल्यानंतर नागरिकांचे प्रबोधन करून 51 गावात 1 गाव 1 गणपती ही योजना राबवली. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी तालुक्यातील 90 जणांना तडीपार केले आहे. कोकणे यांच्या नावावर 120 बक्षिसांचा तर 20 प्रशस्तीपत्रकांचा विक्रम आहे. हे सर्व करत असताना त्यांनी सहकारी पोलीस व नागरिक यांच्याशी सुसंवाद साधून पोलीस व जनता यांच्यामधील दरी कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. या कामाची दखल घेऊन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पोलीस महासंचालक मुंबई यांच्याकडे शिफारसीचा प्रस्ताव सादर केला होता. यामुळे हा सन्मान कोकणे यांना मिळाला. या यशाबद्दल त्यांचा अनेक नागरिकांनी तसेच सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांनी व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून सत्कार केला आहे. बुधवार दिनांक 24 एप्रिल रोजी मंगळवेढा तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी हरभरा हमी भाव केंद्राचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे तज्ञ संचालक सत्यजित सुरवसे यांच्या हस्ते करण्यात आले. सदर प्रसंगी खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर अवताडे, संचालक विशाल जाधव, किशोर दत्तू, सौरभ बिले, दादा पाराध्ये, प्रशांत ढगे, गडेकर आदी उपस्थित होते. यावेळी खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर अवताडे म्हणाले की शेतकऱ्यांच्या हितासाठी हे हरभरा हमी भाव खरेदी विक्री केंद्र सुरू केले असून या योजनेचा सर्वाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. चालू वर्षी
4,620 रुपये दर शासनाने ठरवून दिलेला असून प्रति हेक्टरी 6 क्विंटल हरभरा खरेदी होणार आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली। उद्घाटक सत्यजित सुरवसे यांनी शेतकऱ्यांना या योजनेतून होणारा फायदा स्पष्ट केला। या दुष्काळी परिस्थितीत सर्व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपला फायदा करून घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले। खुपसंगी तालुक्यातील मंगळवेढा या ग्रामीण भागातील सिने कलाकार आज सायंकाळी झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला या लोकप्रिय सिरीज मध्ये दिसणार आहे। मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागातून अभिनयाचे वेड असलेले अभिनय क्षेत्रात काहीतरी करायचे अशी इच्छा मनात बाळगून आतापर्यंत अनेक नाटके, मराठी, हिंदी चित्रपटात तसेच अनेक मालिकांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचे काम केले असून प्रशंसा मिळवली आहे। त्यांनी आतापर्यंत केलेली नाटके सोकाजीराव टांगमारे, खेळीमेळी, नाव झाले पाहिजे, शिवगर्जना महानाट्यही केले आहे। त्यामधून शिवगर्जना महानाट्याचे शकील पटेल यांनी यामध्ये 5 भूमिका अफजल खान, अल्लाउद्दीन खिलजी, रांजे पाटील, सिद्धी जोहर च्या केल्या असून या नाटकाचा प्रयोग महाराष्ट्र सह बाहेरच्या राज्यात हैदराबाद, दिल्ली, विजापूर या ठिकाणी झाला आहे। तसेच या नाटकाचे दिग्दर्शनही शकील पटेल यांनी केले आहे। आतापर्यंत त्यांनी केलेली मराठी सिनेमे फॉरेनचे पाटलीन, भाजीवाली, सकू हवालदार, भिकू जन्मदाता, रामदेव आले रे बाबा, नाथापुरे आता मराठी चित्रपटमध्ये अभिनय केला आहे। तसेच येत्या काळात प्रदर्शित होणाऱ्या हिंदी चित्रपट स्टेरिंग यामध्येही शकील पटेल असणार आहेत। शकील पटेल यांनी विविध मालिका सिरीजमध्येही काम केले असून टीव्हीच्या पडद्यावरही झळकले आहेत। त्यातील राजा शिवछत्रपती, क्राईम डायरी, तुझ्यात जीव रंगला इत्यादी लोकप्रिय मालिकाही बरोबर सोनी मराठी चॅनलवर जीव झाला एडा पिसा या मालिकेतूनही प्रेक्षकांना शकील पटेल काही खास अंदाजात भेटणार आहेत। तसेच त्यांच्या दिग्दर्शनामध्ये व शहर एंटरटेनमेंट बॅनरखाली तयार झालेल्या शॉर्ट फिल्म गावाकडची पोरं, इस्कूट याही लक्षात ठेवण्यासारख्या आहेत। आपल्या मातीतला जबरदस्त देह एष्टी असलेला रांगडा शकील पटेल आपल्याला पुन्हा एकदा एका आपल्या लाडक्या तुझ्यात जीव रंगला या मालिकेमध्ये आज सायंकाळी 7:30 वाजता फकीर बाबाच्या वेशात पाहायस मिळणार आहे। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। महिलेचा खून केल्याप्रकरणी दोघे अटकेत, केवळ 24 तासात पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी लावला खुनाचा छडा। मोहोळ तालुक्यात 2 महिलांची आत्महत्या। पोलिंग एजंटला हकलल्यामुळे भाजप उमेदवारांनी केली फेरमतदानाची मागणी। मोहोळचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना सेवेत 15 वर्ष उत्तम अभिलेख ठेवल्याने पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र। मंगळवेढा खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून हरभरा हमीभाव खरेदी सुरुवात। आणि खुपसंगी येथील शकील पटेल आज तुझ्यात जीव रंगला मध्ये दिसणार। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत। नमस्कार।